तर कुठे आपण क्लाउड वॉचवर. क्लाउड वॉचवर आपण आतापर्यंत काय करून बघितलेलं आहे ते सांगा. क्लाउड वॉच मध्ये कोणते कोणते टर्म्स बघितलेले आहेत. एक इन्स्टन्स आपण क्रिएट केलाय. इन्स्टन्स मध्ये आपण काय करतोय, इन्स्टन्सचे सगळे मॅट्रिक्स आपण मॉनिटर करतोय युजिंग क्लाउड वॉच. मॅट्रिक्स तर आपण बघितलेच आहे, बट त्या व्यतिरिक्त एडब्ल्यूएस ने जे काही मॅट्रिक्स बनवून ठेवले असणार आहे ते आपण चेक केले. बट आपली अशी कंडिशन आहे की एडब्ल्यूएस मॅट्रिक्स त्या इन्स्टन्सचे मॅट्रिक्स जे इंटरनल आहेत रिसोर्सेस, जसं रॅम असू दे किंवा ईबीएस व्हॉल्यूम्स असू दे, राईट, रीड राईट स्पीड असो किंवा कुठलाही इंटरनल कन्सेप्ट जो आपल्याला मॉनिटर करायचा आहे ते आपण करू शकत होतो का? नाही. तर त्यासाठी आपण एक टर्म काल आपण यूज केली आहे, ती कोणती? क्लाउड वॉच एजंट. तर क्लाउड वॉच एजंटनेच काम होईल. तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशन्स मध्ये जा, एडब्ल्यूएस वर जर तुम्ही काम करताय तर क्लाउड वॉच एजंट तुम्हाला यूज करावा लागणार. कशासाठी? इंटरनल रिसोर्सेस मॅनेजमेंटसाठी, मॉनिटरिंगसाठी ऍक्च्युअली. आणि तेच आपण करून बघितलेलं आहे. तर डॅशबोर्ड या ठिकाणी तर डॅशबोर्ड नाही दिसणार, बट येस यू नो हाऊ टू क्रिएट अ डॅशबोर्ड आपण बघितलेलं आहे. देन त्यानंतर आपण इथे बघतोय लॉग मॅनेजमेंट, ऑल मॅट्रिक्स. ऑल मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय बघितलेलं आहे आपण की एक इन्स्टन्स आहे आपल्याकडे. मी EC2 इन्स्टन्स पण ओपन करतोय, जो इन्स्टन्स आपल्या कामाचा आहे. S3 वर क्लिक झालं ते. बट आपल्याला S3 वर नाही जायचंय, आपल्याला कुठे जायचंय? EC2 वर जायचंय, हियर. आणि इथे आपला क्लाउड वॉच आपण ओपन ठेवू. ओके, सो दोन टाइप्स अवेलेबल आहे. EC2 इन्स्टन्स आपण एक क्रिएट केलेला. आपल्याला काय रिक्वायर्ड आहे की त्या इन्स्टन्सचा इंटरनल जो काही डेटा आहे तो क्लाउड वॉच एजंट कलेक्ट करणार आणि कुठे पास करणार? क्लाउड वॉचवर. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय कॉन्फिगर केलं आहे? क्लाउड वॉच एजंट कॉन्फिगर केलेलं आहे. ठीक आहे. तर क्लाउड वॉच एजंट कॉन्फिगर करण्यासाठी ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्स पण आपण बघितलेले आहे. तर एक छोटासा इश्यू आलेला की आपले लॉग्स आपल्या इकडे क्लाउड वॉच मध्ये आपण बघू शकत नाहीये. आता ते का बरं? कारण आपल्याला इथे दिसेल कस्टम मॅट्रिक्स तर अवेलेबल झालेत, बट लॉग झालेत का? नाही. आपले लॉग्स कुठे आहेत ते जरा एकदा सांगा मला. इथे तुम्हाला दिसेल कस्टम मॅट्रिक्स CW एजंट आहे, क्लाउड वॉच एजंट. तर इथे आता 68 आहे आणि काल आपण काहीतरी 52 बघितले होते. तर हे आणखी इन्क्रीज झालेले आहे. तर थोडा जो टाइम जातो त्या टाइम नुसार तो आणखी एक्स्ट्रा लॉग्स डेटा कलेक्ट करून ठेवतो त्याच्याकडे. तर येस, आपल्या इन्स्टन्सला आपण ऍक्सेस करू. इन्स्टन्स आहे आपला क्लाउड वॉच डेमो, आय थिंक, राईट. रनिंग मध्ये नसणारच. दिस वन, क्लाउड वॉच ओपन, सॉरी, स्टार्ट. ओके, स्टार्ट करूया. क्लाउड वॉच एजंटला आपण ऍक्सेस करूया. पूर्ण कॉन्फिगरेशन समजली होती. क्लाउड वॉच लॉग एजंट विझार्ड थ्रू आपण कॉन्फिगरेशन केलेली आहे. ठीक आहे. देन त्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला काय मॉनिटर करायचं आहे तर इंटरनल तो पूर्ण स्टॅटिस्टिक्स गॅदर करणार. देन त्यानंतर आपण त्यामध्ये लॉग फाईल्स पण मेन्शन केलेल्या आहेत. लॉग्स फाईल कोणत्या? अपाचे आपण इन्स्टॉल केलाय आणि अपाचेच्या लॉग्स फाईल्स आपल्याला काय करायचं आहे? मॉनिटर करायचे. सो ऍक्सेस घेऊ आपण. कनेक्ट थ्रू जात नाहीये मी क्लाउड शेल थ्रू जातोय, कारण कनेक्ट आपला कनेक्शन सोडून देतो आहे की नाही. सो क्लाउड वॉच, क्लाउड शेल, IP ॲड्रेस, कम हिअर. तर मी याला सेपरेट काढतोय जेणेकरून आपण अल्ट टॅप करू शकलो पाहिजे. SSH-i ID_RSA ubuntu @happy address. याला काय म्हटलं जाते? हे जे आपल्याला इथे एस करायला येत आहे याला काय म्हणतात? हा, याला म्हटलं जाते होस्ट की व्हॅलिडेशन, होस्ट की चेकिंग. आणि हे समोर तुमच्या कामात येणार आहे डेव्हऑप्स मध्ये किंवा याच्या समोर जे काही आपण टर्म्स बघणार ऑटोमेशन मध्ये, तर ही टर्म्स तुम्हाला येणार.
ही आपल्याला ऑफ करावं लागतं. आपण इथे मॅन्युअली एस टाईप करणार, बट एखादी अप्लिकेशन जर याला ऍक्सेस करताय SSH थ्रू, तर ते एस टाईप करू शकणार का? नाही करू शकणार. तर त्यावेळेस आपल्याला याला ऑफ करावं लागतं. कळलं का? येस. तर इथे आपण मॅन्युअली करू शकतो, आपण करतोय. ठीक आहे. तर इथे आपण आपला CloudWatch एजंट कुठे आहे? लोकेशन काय त्याची? /var मध्ये आहे का? आपण CloudWatch एजंटची लोकेशन बघतोय. पॅकेज आपण डाउनलोड केलेलं आहे. देन त्यानंतर याचं लोकेशन आहे /opt मध्ये, AWS मध्ये, AWS CloudWatch एजंट, आणि यामध्ये बिन मध्ये आपण जातो. बिन मध्ये असेल कमांड लाईन आणि कॉन्फिगरेशन फाईल, कॉन्फिगरेशन एक्झिक्युटेबल फाइल्स. विझार्ड थ्रू आपण कॉन्फिगरेशन फाईल बनवली आहे कोणती? config.json. करेक्ट. बट येस, प्रॉब्लेम काय यायचा की हे लॉग्स आपल्याला इकडे CloudWatch मध्ये दिसत नाहीये. तर आपण काय करणार? पूर्ण कॉन्फिगरेशन तर झाली, बट आपण याला स्टार्ट केलेलं नाही. केलं होतं का आपण? नाही. तर याला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? येस, कमांड्स हिअर, स्टार्ट कमांड आपल्याला इथे मिळून जाईल. स्टार्टिंग द CloudWatch एजंट, हे पूर्ण डिस्क्रिप्शन आहे तिथे, पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे. तर वन बाय वन तुम्हाला यूज करावे लागतील. ओके. सो इथे जी कमांड दिलेली आहे ही कॉपी करा, इकडे घेऊन या, यूज इट हिअर. राईट. आणि कॉन्फिगरेशन फाईलचा पाथ इथे मागतोय. तो कॉन्फिगरेशन फाईलचा पाथ काय असेल आपला? ./ सेम लोकेशनवर आपण CD केलाय का? आपण नाही. आपण एक काम करू, CD जर CD नाही करत आहोत तर आपल्याला पूर्ण पाथ द्यावा लागेल आणखी. आणि जर आपण CD करून इथे आलोय, CD एंटर, तर इथे आपल्याला आता ती कमांड एक्झिक्यूट करता येईल. आणि फाईलचा पाथ काय असेल? .config.json. ही फाईल आपण जोपर्यंत लोड करणार नाही तोपर्यंत तो स्टार्ट करणार नाही, कॉन्फिगरेशन फाईलला रीड करणार नाही. तर मी एंटर करतोय, तो काय करतोय? कॉन्फिगरेशन फाईलला लोड करतोय आणि चेक करतोय. आलं लक्षात? तर कॉन्फिगरेशन व्हॅलिडेशन झालंय आणि व्हॅलिडेशन सक्सिडेड झालेलं आहे. दिसतंय? या टर्म समजल्या? यानंतर आपल्याला काय करावं लागेल? तर CloudWatchला स्टार्ट करावं लागेल. कॉन्फिगरेशन फाईल तर लोड झाली आहे, स्टार्ट झालेलं आहे, ते चेक करून घेऊ. दिस वन. अगेन काही कमांड्स आहेत का इथे? नाही आहे. बट येस, इथे जे दिसतंय तुम्हाला सर्व्हिस रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिली आहे का? नाही. बट येस, आपण नॉर्मली एक systemctl कमांड यूज करून याला स्टार्ट करू शकतो. systemctl कमांड इथे आहे का? मी केली आहे. सर्व्हिसवर आपण चेक करत होतो पण ते काही काम करत नव्हतं. तर लेट मी ट्राय वन्स अगेन. रनिंग. ओके. systemctl स्टेटस. ओके. AWS कसं आहे ते लिहायचं आपल्याला. CloudWatch -agent, AWS -CloudWatch -agent असं काहीतरी आहे. ठीक आहे. मी कमांड एक्झिक्यूट केलेली आहे, तर मी तुम्हाला रन करून दाखवतोय. ओके. सो Amazon आहे, AWS नाही आहे. Amazon -CloudWatch -agent. सो इथे तुम्हाला दिसेल, इथे आपण काय करणार? स्टार्ट करणार. क्लिअर आहे? एंटर. स्टार्ट केलाय. आता हा काय करतोय? तर आता हा पूर्ण डेटा कॅप्चर केलेला जो आहे याच्याकडे, तो डेटा तिकडे पाठवायला रेडी आहे. आणि हे ते आपल्याला इथे दिसतंय मॅट्रिक्स. ठीक आहे. जेव्हा आपण स्टार्ट करतोय तेव्हा तो काय करेल? इकडे मॅट्रिक्स वगैरे आपले पाठवायला सुरुवात करून देईल. बट आता इश्यू कुठे आहे? लॉग्स मध्ये. इश्यू कुठे आहे? लॉग्स कॅप्चर केले का? कॅप्चर तर केले त्यांनी, बट पाठवले का इकडे? नाही पाठवले. तर ते कसं करणार? एकदम सिंपल एक्झाम्पल आहे यासाठी. रूट युजर काम करू शकतो. रूट युजर मध्ये आणि सुडो युजर मध्ये किंवा एखाद्या लोकल युजर मध्ये फरक काय असेल? एकदम बेसिक. तुम्ही थोडस रिकॉल करा. काय असेल? एक रूट युजर आणि लोकल युजर. लोकल युजर कोण आहे इथे? हा CW एजंट. करेक्ट. आणि रूट युजर ऍक्सेस करू शकतो सगळ्याच फाईल.
बट हा फाईल ऍक्सेस करणार का त्या स्लॅश वॅर मध्ये आहे शेवटी. स्लॅश मधल्या फाईल्स हा ऍक्सेस करेल का? याला परमिशनच नाहीये, म्हणून तो रीड करू शकत नाहीये आणि लॉगवर आपल्याला दाखवत नाही. आलं का लक्षात काय बोलतोय मी? कळलं? ठीक आहे. तर या युजरला आधी त्या फाईल्सच्या परमिशन द्याव्या लागतील. त्या फाईल्स जर तो ऍक्सेस करू शकेल. कोणत्या फाईल्स आहे इन्स्टन्स मध्ये? इन्स्टन्स मध्ये कोणत्या फाईल्स आहे? कोणत्या फाईल्स असणार आहे? स्लॅश वॅर मध्ये ऍक्सेस लॉग्स, राईट. तर इथून आपण बाहेर नाही गेलो तरी चालेल. स्लॅश वॅर मध्ये डायरेक्ट आपण जाऊन चेक करू शकतो. स्लॅश वॅर स्लॅश लॉग लॉग स्लॅश अपाचे 2 यामध्ये 2 फाईल्स अवेलेबल आहेत, ऍक्सेस लॉग्स आणि एक अदर आहे व्ही होस्ट ऍक्सेस लॉग्स. ठीक आहे, व्हर्च्युअल होस्ट ऍक्सेस लॉग. बट आपल्याला 2 फाईल्स वर आपलं काम करायचं आहे. तर ह्या फाईल्सचा ऍक्सेस कुणाला द्यावा लागेल? आपल्या लोकल युजर. कोणता आहे? क्लाउड वॉच एजंट. जोपर्यंत त्याला परमिशन नसणार नाही तोपर्यंत तो काम करेल का? आता कसं देणार परमिशन सांग. लावा आपला IAMचा रोल लावा. CH मोड अगेन लिनक्स मधला युजर मॅनेजमेंट इथे आता तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, सांगा या क्लाउड वॉच एजंटला आपण कसं ऍक्सेस देणार या 2 फाईलचा? कोणते कोणते पॉसिबिलिटीज तुम्ही यूज करणार? CH मोडने काय होईल? कोणत्या परमिशन द्यायची? कमांड सांगा. CH मोड रीड करू शकला पाहिजे. हा 400 फाईल access.log. हा बट आता हे जे 400 देत आहे तुम्ही, हे काय आहे? मला काय करायचं आहे? माझं एकच क्वेश्चन आहे. मला फक्त त्या क्लाउड वॉच एजंटला मला पूर्ण जे लोकल युजर आहे त्यांच्यासाठी अप्लाय नाही करायचं आहे. मला स्पेसिफिक युजर साठी द्यायची आहे परमिशन या स्पेसिफिक लॉग फाईल साठी. हा एकटाच क्लाउड वॉच एजंट जो आहे युजर, ऐका कन्सेप्ट समजला का? हा एकटा जो आहे क्लाउड वॉच एजंट, हा एकटा या दोघांना ऍक्सेस करू शकला पाहिजे. काय करणार? रूट तर करतोय, बट क्लाउड वॉच एजंट पण या 2 फाईलला ऍक्सेस करू शकला पाहिजे. आता लिनक्स वाला टर्म्स लावा. कसं द्यायचं? काय ACL? आता इथे युजर मॅनेजमेंट तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला समजेल. आपण काय करू शकतो? या युजरला ऍज अ ऍडमिन बनवू शकतो. ऍडमिन ग्रुप असतो. ऍडमिन ग्रुप मध्ये कोण असेल? रूट असतो. आणि याला जर टाकलं तर याला काय मिळेल? ऍडमिन राईट्स मिळणार. आणखी दुसरा ऑप्शन ACL लावू शकतो. ACL लावल्यानंतर काय होईल? स्पेसिफिक फाईल साठी त्या स्पेसिफिक युजरला परमिशन मिळेल. दुसऱ्या कुठल्या युजरला मिळेल का? नाही. जर इथे CH मोडने जाताय तुम्ही, म्हणजे ऑल लोकल युजर्स जे काही असेल त्या सर्वांसाठी अप्लाय होईल नाही. बरोबर आहे का? फक्त फाईलची परमिशन होईल, बट त्या लोकल युजरला मिळते का? इथे 400 ने मिळेल का? नाही मिळणार. मग तर 2 कन्सेप्ट आहे. एक तर त्याला ऍडमिन ग्रुप मध्ये टाका, अदरवाइज ACL अप्लाय करा. सो एक इथे मी ऍडमिन ग्रुप मध्ये टाकलेलं. याला कमांड सांगा. आता ऍडमिन ग्रुप मध्ये टाकायसाठी या पर्टिक्युलर युजरला ऍडमिन ग्रुप मध्ये टाकायचं. कसं टाकतो? gpasswd. हा युजर मोड कमांड नाही माहिती तुम्हाला? युजर मोड कमांड नाही माहिती का? करा रिकॉल करा.
अरे पण माझ्याकडे युजर ऑलरेडी क्रिएटेड आहे, तर मी काय करणार? बोला. युजर ऑलरेडी आहे, ग्रुप्स ऑलरेडी आहे, आणि ह्या युजरला फक्त तिथे टाकायचं आहे त्या ग्रुपमध्ये. कसं करतो? युजर मोड कमांड नाही ऐकली का? युजर मोड कमांडने काय होईल? एक युजर मॉडिफाय होईल ना. मग तो युजर आपल्याला कुठे टाकायचा आहे? ग्रुपमध्ये. कसं ओपन करतो ग्रुपला? हायफन ए यूज करणार, कॅपिटल जी यूज करणार. आठवा रे बाबांनो. तर इथे सुडो बघा, इकडे लक्षात द्या. सुडो काय करतोय मी? युजर मोड हायफन ए कॅपिटल जी कुठे टाकायचं आहे? एडीएम ऍडमिन मध्ये. कोणाला टाकायचं आहे? कोणाला टाकायचं आहे? अरे बाबांनो, युजरला ऍड करायचं आहे ऍडमिन ग्रुप मध्ये. बरं, युजरला ग्रुप मध्ये ऍड कसं करायचं नाही शिकलात का? युजर मोड कमांड नाही शिकली का? हा बरं, युजर मोड कमांड आहे ना ती. युजर मोड हायफन एने काय होईल? सिंगल युजर. कुठे जाणार? कॅपिटल जी ग्रुप मध्ये. कोणत्या ग्रुप मध्ये? ऍडमिन ग्रुप मध्ये. कोण? CW एजंट. ठीक आहे. ID CW एजंट CW. तर बघा आता इथे दिसेल तुम्हाला UID GID. ID कमांड वापरली का कधी? वापरली. ओके, व्हेरी गुड. तर इथे दिसेल तुम्हाला ऍडमिन मध्ये आता तो इन्व्हॉल्व झालेला आहे. कळलं? आता जसं याला ऍडमिन राईट्स मिळाली तसा हा काय करेल? त्या ऍक्सेस लॉगला आणि एरर लॉग्सला यूज करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तर इथे ls-l. तर इथे बघा आता ऍडमिन दिसतंय. ऍडमिन थ्रू ऍक्सेस होतो किंवा रूट असतो. रूट असेल किंवा ऍडमिन आहे. तर ऍडमिन ग्रुप आपण इथे, आणि हा ऍडमिन ग्रुप मध्ये आता आपला क्लाउडवॉच एजंट ऍड झालाय. आता याला ऍक्सेस मिळेल, ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. देन नाव he is allowed to access these files, read this file and push it to the CloudWatch. कळलं का काय बोललो मी? पूर्ण खेळ काय आहे इथे? युजर मॅनेजमेंटचा आहे. युजरला जर परमिशन असेल तिथे त्या फाईलवर ऍक्सेस करायचा, तर तो फाईलला ऍक्सेस करणार आणि कुठे पाठवणार? क्लाउडवॉचला. आणि काल आपण हेच मिस केलेलं, त्यामुळे तिथे आपल्याला लॉग दिसत नव्हते. आणि हे आता कंप्लीट केल्यानंतर एकदा रिस्टार्ट करायचा. काय? क्लाउडवॉचला एजंटला. तर रिस्टार्टची कमांड रिस्टार्ट एंटर. अंडरस्टूड? ठीक आहे. आणि पुराण्या काय कॉन्फिग फाईल आहे याला परत एकदा लोड करायचं. लोड झालाय. ओके. आणखी काही कमांड्स जे आपण आधी यूज केलेल्या आहेत त्या बघून घेऊ. आता इथे दिसतंय टेल-f ही कमांड बघा. सुडो टेल. टेल काय करतं? ओके. -f म्हणजे फाईलचा पाथ आणि /opt काय दिलेला आहे? लॉग्स. आपण इथे काय बघणार? AWS मध्ये क्लाउडवॉच एजंट मध्ये जातोय आणि तिथे लॉग्स मध्ये Amazon लॉग, क्लाउडवॉच लॉग एजंटची agent.log याचे लॉग बघतोय. ही एक फाईल क्रिएटेड आहे तिथे आणि त्याला आपण फक्त चेक करतोय की हा परफॉर्म करतोय की नाही. तर सी आज 14 डे. ठीक आहे. इथे दिसेल तुम्हाला. थोडस रीड करा याला, तुम्हाला समजेल. इनिशियल रिट्राइव्ह ऑफ टॅग सक्सेसफुल. EC2 टॅग स्टार्टेड. ओके. हा इन फाईल घेतलेल्या आहे दोन्ही फाईल्स. आणि इथे तुम्हाला ही फाईल दिसेल. फर्स्ट टाइम सेटिंग रिटेन्शन फॉर लॉग ग्रुप्स access.log.
काय दिलेलं आहे, लॉग ग्रुप्स. लॉग ग्रुप आलेलं आहे. लॉग ग्रुप कुठे आहे, क्लाउड वॉच मध्ये. तर येस, फर्स्ट टाइम रिटेन्शन फॉर लॉग ग्रुप्स, अपडेट मॅप टू अवॉइड सेटिंग ट्वाइस. ठीक आहे. देन पाइपिंग लॉग फ्रॉम दिस टू काय दिलेलं आहे, तर क्लाउड वॉच लॉग एजंट अँड विथ रिटेन्शन 1. जे सेटिंग आपण कुठे केली आहे, कॉन्फिग फाईल मध्ये केली आहे, ती इथे आता तो सांगतोय की हा मला फाईल मिळाली आहे. ही फाईल लक्षात घ्या, पाइपिंग लॉग फ्रॉम access.log. कळलं का, समजलं का हे. हा लॉग आपण कुणाचा बघतोय, तर हा लॉग बघतोय आपण क्लाउड वॉच लॉग एजंटचा, क्लाउड वॉच एजंटचा, की त्याने ते काम केलं आहे की नाहीये. तर लॉग बघून आपण चेक करू शकतो की तो परफॉर्म करतोय की नाही करतोय, आणि त्यांनी परफॉर्म करताय की नाही करताय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगतोय तो, की येस पाइपिंग लॉग फ्रॉम access.log, इन्स्टन्स आयडी. ओके. लोकेशन काय आहे त्या फाईलचा, मिळालं त्याला लोकेशन, ऍक्सेस करू शकतोय. आता कुठे पाठवतोय, टू क्लाउड वॉच लॉग्स. क्लाउड वॉच लॉग्स मध्ये पाठवतोय आपण. रिटेन्शन 1 डे काहीतरी ठेवलं होतं, तर रिटेन्शन इथे 1 डे दिसतोय. सेम विथ हिअर, सेम विथ एरर लॉग्स. आता इथे क्लाउड वॉच कडे या आणि इथे चेक करा. आता आपल्याला मिळेल लॉग्स ग्रुप्स, लॉग मॅनेजमेंट. ओके. आणि इथे तुम्हाला मिळेल आता लॉग ग्रुप्स, ते असेल ऍक्सेस लॉग्स आणि एरर लॉग्स. सी आहेत, आलेत. हे जे रिटेन्शन दाखवत होतं 1 डे, तर इथे ते रिटेन्शनचं आहे, कारण एक दिवस हे आपल्याकडे राहायला पाहिजे. क्लिअर झालं कन्सेप्ट. काल आपण लॉग इन केलं नव्हतं, युजरला ऍक्सेस नव्हता. आज आपण ऍक्सेस दिलेला आहे आणि आपण आता विजिबल इथे बघू शकतोय, व्हिज्युअलाइज करू शकतोय आपले लॉग ऍक्सेस लॉग. आता इथे काय असते बघा, ग्रुप तर क्रिएट झालाय हा ना. तर इन्स्टन्स मध्ये जे तुम्हाला दिसतंय लॉग्स, या फाईलला चेक करा. कॅट करू आपण याला, कॅट कोणती फाईल, access.logs. यामध्ये भरपूर सारे लॉग्स आहेत बघा, आहेत विजिबल. आता हे लॉग्स कुठून आले, ऍक्सेस म्हणजेच काय, जेव्हा आपण अपाचे 2 ला ऍक्सेस करणार, ते सगळे लॉग्स इथे दिसणार. आणि जर काही एरर आला, तर एरर वाली जी फाईल आहे त्यामध्ये एरर लॉग्स दिसतील. कळलं का ही गोष्ट. आता हे का बरं करतोय, तर बघा आपला याचा आयपी ऍड्रेस घेऊ आपण इन्स्टन्सचा, याला हिट करू. कोणता पोर्ट नंबर आहे, 88 आहे का, नाही 80 पोर्ट नंबर आहे विजिबल. आता ऍक्सेस केला आहे, तर लगेच इथे एक लॉग बघायला मिळेल. परत मला कॅट करावं लागेल. सो न्यू लॉग आलेला दिसतो इथे, सी दिसतंय. टायमिंग तर सोडा, टायमिंग हे UTC मध्ये असेल, बट इथे तुम्हाला दिसेल आता हा गुगल क्रोम वरून ऍक्सेस केलेला लॉग. आणि हे सगळे लॉग्स आता कुठे जाणार, क्लाउड वॉच मध्ये, लॉग ग्रुप मध्ये, ऍक्सेस लॉग्स हिअर. सी आपल्याला लॉग स्ट्रीम दिसतीये. हे कशाची आहे, इन्स्टन्स आयडी आहे. जर आपल्याकडे 15 इन्स्टन्स असेल, तर 15 इन्स्टन्स मध्ये access.log असेल, तर 15 इन्स्टन्सची आयडी असणार, आणि 15 इन्स्टन्स मधून तो क्लाउड वॉच एजंट काय करेल, ती access.log कॅप्चर करेल, आणि 15 इन्स्टन्सची आयडी ते मिळणार, आणि त्या आयडी थ्रू आपण चेक करू शकतो. इझी आहे. आपल्याला माहित व्हायला पाहिजे ना की ते जे लॉग्स आहे कोणत्या इन्स्टन्सचे आहेत, कोणत्या इन्स्टन्स कडून येत आहेत. तर ते कसं होणार पॉसिबल, युजिंग आयडी. सो हिअर लास्ट अपडेटेड समथिंग UTC मध्ये टाइम टेबल आहे. हा UTC मध्ये 8:20 झालेले आहेत, म्हणजेच आपल्याकडे किती वाजले, 12 वाजता. ठीक आहे, कळलं, सॉल्व्ह झालं इश्यू. तर इथे बघा लॉग्स कसे दिसतात. तर या पद्धतीचे लॉग्स तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. इथे तुम्हाला इन डिटेल मध्ये टाइम स्टॅम्प आणि मेसेजेस जे अवेलेबल आहेत इथे ते दिसेल. तर हे
अशा पद्धतीचे मेसेज दिसणार. आत्ताचा तो रिसेंट वाला लॉग पण इथे तुम्हाला दिसेल. रिझ्यूम, हा आता इथे काय काय दिसतंय तर 1 मिनिट, 1 आवर, लोकल टाइम झोन और यूटीसी टाइम झोन. ठीक आहे. डिस्प्ले मध्ये लाईन इन प्लेन टेक्स्ट मध्ये बघायचं आहे की रोज अँड कॉलम्स मध्ये बघायचं आहे, टेम्पररी अनमार्क्स असं काहीतरी बघायचं आहे. तर आपण जो डिफॉल्ट फॉल्ट आहे त्याच्यासोबत जाऊ, 1 मिनिट मध्ये बघू आणि अपाचे 2 ला ऍक्सेस करून बघू. 2-3दा करतोय, रिफ्रेश करणार, रिट्राय करणार, तर 2 लॉग्स आपल्याला इथे दिसत आहे. कुठे बघतो आपण? 1 मिनिट मध्ये. 1 मिनिट मध्ये आपण आपल्या ऍप्लिकेशनला कितीदा हिट केलाय? 2-3दा हिट केलाय. आणि इथे आपण रिफ्रेश करणार, ते एरर्स इथे लोड होत जाणार. सॉरी, लॉग इथे आपल्याला दिसत जाणार. बघा तिसरा पण आलाय. थोडा टाइम घेतो हा इथे एंट्री द्यायला, थोडा टाइम घेतो एंट्री द्यायला, तर थोडं डिले येईल तुम्हाला. इथे बघा क्रोम आहे. जर तुम्हाला इथे कर्ल करून बघायचं असेल तर कर्ल पण तुम्ही करा. CURL कर्ल लोकल होस्ट काय आधीच बरोबर लिहिलं होतं. तर इथे आहे आणि हा लॉग सुद्धा तुम्हाला इकडे मिळेल. फक्त थोडं वेट करायचं, तो लॉग सुद्धा इथे मिळेल. तर ऍप्लिकेशन वर जे काही काम आपलं होत आहे, जे पण लॉग्स येत आहेत ते सगळे तुम्ही मॉनिटर करू शकता. आणि इंडस्ट्रीज मध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये हेच तुम्हाला करायचं असतं. कळलं का? कोणाला नाही समजलं एवढं? से आपण रिपीट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. पूजा, रोहिणी ऑनलाईन मध्ये समजलंय? ठीक आहे. फक्त युजरला परमिशन द्यायची होती आणि रिस्टार्ट करायचं होतं क्लीन. बाकी कॉन्फिगरेशन काल आपण जे केली आहे तशी. क्लिअर आहे पूजा, रोहिणी? हो सर. ओके, चलो समोर जायचं. मग आपण समोर जायचं आहे. इथे बघा हे स्ट्रीम होत आहेत. 1 मिनिट इथे टाइम ड्युरेशन तुम्ही पूर्ण देऊ शकता. 5 मिनिट्सचे पाहिजे तर 5 मिनिटचे लॉग्स येतील पूर्ण. ऍज पर युअर रिक्वायरमेंट हॉर्स, डेज, वीक्स, ड्युरेशन देऊ शकता तुम्ही. त्या पद्धतीने ते चेक करणार. ऍब्सोल्यूट पाहिजे तर ऍब्सोल्यूट मिळणार, ऍज यू वॉन्ट. ओके. ऍक्शन्स मध्ये तुम्हाला काय दिसेल तर तुम्ही याला एक्सपोर्ट करू शकता CSV फॉर्मॅट मध्ये, एक्सेल शीट मध्ये. कधी कधी काम पडतं याचं. हे लॉग्स आपल्याला एक्सेल शीट मध्ये कुणाला तरी दुसऱ्याला ट्रान्सफर करायचे असतात, तर ते मेलवर वगैरे टाकायचे असतात, तर तुम्ही करू शकता. क्लिअर? आता इथे एक ऑप्शन दिसतोय स्टार्ट टेलिंग आणि इकडे पण एक दिसेल तुम्हाला लाईव्ह टेल ऑप्शन आहे. ओके, तर आता हे ऍक्च्युअली काय आहे ते बघून घेऊ. तर स्टार्ट टेलिंग, सो मला ऍक्च्युअली तो तिथे घेऊन जाईल. लाईव्ह टेल, सी. आता लाईव्ह टेल म्हणजेच काय, तर आपल्या ऍप्लिकेशनला लाईव्ह मध्ये कोण ऍक्सेस करतात, लाईव्ह मध्ये काय प्रॉब्लेम आहे, लाईव्ह मध्ये काही एरर येत आहेत का, एकदम लाईव्ह एन्व्हायरमेंट, लाईव्ह लॉग्स, करंट स्टेटस. ठीक आहे. सो एक्सेस लॉग सिलेक्ट केला इथे ऑलरेडी आपण. इन्स्टन्स आयडी सिलेक्ट केलेला आहे. बाकी काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. याला एक्सेस जेव्हा आपण करतो इथे हिट आणि इकडे आपल्याला ते दिसायला येईल. सी विजिबल झाला. परत एकदा हिट करणार मी इथे. थोडा वेट करावा लागतो, काही सेकंड्स. दुसरा इथे पण येईल. तर हे जे लाईव्ह आहेत बघा, याला मी 1-2दा परत हिट करतोय, रिफ्रेश करतोय ऍप्लिकेशनला, तर इथे लाईव्ह मध्ये ते 1 बाय 1 आपण मॉनिटर करू शकतो. येत आहेत सी. आणि यामध्ये डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला घेता येईल. याला फक्त ड्रॉपडाऊन मध्ये चेक करायचं, कुठून एक्सेस झालाय ते बघायचं, क्लिअर होईल एवढं. इथून तुम्ही कर्ल जरी करणार तर त्याचं पण एक लॉग तिकडे जनरेट होईल. कर्ल लोकल होस्ट. आलं लक्षात एवढं?
तर लाईव्ह ट्रेल काय आहे इथे समजलं बघा. कर्ल लोकल होस्टचा पण इथे येतोय, लास्ट असेल का, सी कर्ल आलाय. हा कुठून आला लॉग, आपल्या इन्स्टन्स वरून आलाय, गुगल वरून आलाय का नाही. क्लिअर झालं, ओके बरोबर आहे निखिल. ओके, तर या पद्धतीने लाईव्ह ट्रेल समजलं तुम्हाला. देन इथे आणखी ऑप्शन्स अवेलेबल आहे काय, लॉग इनसाइट. लॉग इनसाइट, तर हा लॉग इनसाइट काय आहे समजून घ्यावं लागेल आपल्याला. आता जे काही लॉग झालेले आहेत, कधी कधी आता भरपूर सारे लॉग्स असणार, 1000 2000 5000 ऍप्लिकेशन, छोटे 4-5 लॉग्स तर क्रिएट करणार नाही. किती क्रिएट करणार, ते भरपूर सारे असणार, लाखो मध्ये. तर लाखो मध्ये कसे आता लाखो लॉग असणार, तर ते मॉनिटर कसे करणार, ते चेक कसे करणार. त्यापैकी आपल्याला जर स्पेसिफिक लॉग सर्च करायचे असेल, तर स्पेसिफिक लॉग जर सर्च करायचे असेल, 5000 10,000 लॉग जमा झाले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला स्पेसिफिक काही लॉग्स जर चेक करायचे किंवा इथे आहेत की नाही आहे ते बघायचे असेल, तर कसं करायचं, तर ते आपण इथे करू शकतो क्लाउड लॉग इनसाइट्स मध्ये. इथे आपण लावू शकतो क्वेरीज, सर्च, फिल्टर. लॉग्स वर सर्च अँड फिल्टर युटिलिटीज आपण इथे करू शकतो. तर ते करायसाठी आपल्याला इथे थोडीशी स्क्रिप्टिंग वापरावी लागेल, पण त्याच्यात पण काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आपण इथे एआय वापरू शकतो. क्लिअर, इथे काय करू शकतो आपण, एआय यूज करू शकतो. आता एआय म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग थोडीशी माहिती पाहिजे, प्रॉम्प्टिंग तुम्हाला समजलं पाहिजे. इथे एक नॉर्मलचा स्टॅम्प दिलेला आहे, नॉर्मलचा एक क्वेरी दिलेला आहे, दिसतोय. आता 100,000 ऑफ लॉग्स असेल आपल्याकडे, त्यापैकी आपण काय करतो, काहीतरी सर्च करतो. सिंपल कन्सेप्ट. याला नॉर्मली जर रन करतो म्हटलं, हे जे आहे बाय डिफॉल्ट वाला आहे, याला तुम्ही इथे लॉग ग्रुप सिलेक्ट करा. दिसतंय टायमिंग पिरियड, कंपेअर नाही करतोय आपण, लोकल टाइम झोन और यूटीसी टाइम झोन, हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. देन लॉग ग्रुप सिलेक्शन आहे इथे, प्रिफिक्स थ्रू और ऑल लॉग ग्रुप्स यू कॅन सिलेक्ट. क्लिअर. देन ऑप्शन अगेन इकडे आहे प्रोप्रायटरी सिलेक्शन. सो इथून आपण लॉग ग्रुप सिलेक्ट करू शकतो. लॉग ग्रुप नेम पाहिजे की कशा पद्धतीने सिलेक्शन करायचं ते इथे देत आहे. लॉग ग्रुप नेम, ऑल लॉग ग्रुप्स, ठीक आहे. आणि लॉग क्लास काय आहे, स्टँडर्ड और इनफ्रिक्वेंट. मी तुम्हाला सांगितलं होतं लॉग क्लास आपण जेव्हा विझार्ड क्रिएट केला तेव्हा एक स्टँडर्ड दिलेला होता लॉग साठी. तर इथे एक दुसरा पण असतो कोणता, इनफ्रिक्वेंट ऍक्सेस. इनफ्रिक्वेंट म्हणजे जे तुम्हाला जास्त कडून ऍक्सेस नाही करायचे तसे ऍक्सेस, ठीक आहे. अकाउंट, ऑल अकाउंट्स, दिस वन, ओके. तर क्वेरी हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर या साईडला पण तुम्हाला दिसेल रिजन्स वगैरे काय आहे, तर हे तुम्हाला इथे सिलेक्ट करता येईल. क्लिअर आहे. तर यांच्या थ्रू तुम्हाला एक सिंपलचा रन क्वेरी करायचं. फेचिंग रिझल्ट कंप्लीट क्वेरी, ही क्वेरी कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्च केलेला डेटा मिळेल खाली. सी, पण असं काही आपण स्पेसिफिक केलंय का, नाही. स्पेसिफिक केलंय का काही, नाही. तर यांनी पूर्ण इथे डेटा द्यायला सुरुवात केली आहे. हा जो टॅब आहे, हा टॅब इकडे रिमूव्ह करू. सी, कर्ल वाला ऑप्शन इथे अजून इन डिटेल मध्ये आपल्याला बघता येईल वन लाईन मध्ये. तर इनसाइट समजलं. हा फक्त सर्च अँड युटिलिटी आपल्याला काय करतो, आपण अप्लाय करतो. सर्च अँड फिल्टर युटिलिटी अप्लाय करायला अवेलेबल आहे. काय, लॉग इनसाइट. अगेन आपण इथे चेक करू, काय काय वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इवन यू कॅन सी द ग्राफ, की कोणत्या, आता लेट्स कन्सिडर करा हॉटस्टारवर खूप सारा ट्रॅफिक येतोय, बट कोणत्या टाइमला येतोय, कोणते लॉग जनरेट होत आहे, कुठे एक्सेस होत आहे. तर या पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल. हर 5 मिनिटांनी इथे तुम्हाला ऍक्सेस डेटा मिळेल. तर या टायमाला इथे एक्सेस जास्त होत आहे, 3 मॅचेस, भरपूर सारे, हे या पद्धतीने. ठीक आहे. जी पण क्वेरी इथे रन झाली आहे त्या पद्धतीने. टाइम स्टॅम्प अँड मेसेजेस. सॉर्टिंग काय करतो तो, DESC
DESC ला सॉर्ट करतोय. पण आता इथे आपण आपल्या पद्धतीने मॅन्युअल करू, करेक्ट. तर मॅन्युअल मध्ये काही आपल्याला क्वेरी आलीच पाहिजे असं काही नाही आहे. इथे तुम्हाला दिसेल क्वेरी जनरेटर. क्वेरी जनरेटर दिसतंय? येस, क्वेरी जनरेटर. क्वेरी जनरेटर मध्ये प्रॉम्प्ट आहे, गिव्ह मी द लॉग्स कंटेन क्रोम. ओके, आणि सिम्पली जनरेट न्यू क्वेरी. हा बघा तर त्याचा कमाल बघा. जनरेट न्यू क्वेरी. क्रोम जरी लिहितोय तो वरती नाही का CH करून त्याला करेक्ट करेल. नाही, मग लास्ट टाइम केलेला आहे, बट इथे तो CH करतो. ओके, क्रोम इथे तो CH करतो. हे मी ऑब्झर्व केलेलं आहे, बट आता त्यांनी ते दाखवलेलं नाही आपल्याला. ऑटो करेक्ट करतोय तो, ठीक आहे. और फ्रॉम. सी मी काय केलंय, गिव्ह मी द लॉग्स फ्रॉम क्रोम, आणि त्याने करेक्ट करून, क्रोम स्पेलिंग गलत लिहिली आहे मी क्रोमची, बट त्याने वरती काय केलेलं आहे, ऑटो करेक्ट करून व्यवस्थित लिहिलं आहे. आता मी सिंपल, मला कर्लवाले वगैरे नाही चेक करायचे, मला जे गुगल वरून एक्सेस झालेले आहे क्रोम वरून ते चेक करायचे. तर त्यासाठी मी या पद्धतीने काय केलंय, सिंपल प्रॉम्प्ट लिहिलं आहे. जनरेट क्वेरी ऑप्शन खाली अवेलेबल आहे. हा, जनरेट न्यू क्वेरी दिसतंय आणि रन क्वेरी. आता जे खाली दिसणार आपल्याला लॉग झालेले, तर हे पूर्ण HTTP 108.200 हे कुठले आहेत, गुगल क्रोम वरून आलेले. कळलं? तर सर्च अँड फिल्टर युटिलिटी इथे तुम्ही लावा, काय प्रॉब्लेम होणार नाही. ऍज पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला इथे. हा, वन मोर थिंग, आता जर हा कोड तुम्हाला परत परत वापरायचा आहे का, परत आपल्याला इथे प्रॉम्प्ट द्यावा लागेल. तर येस, याला तुम्हाला या क्वेरीला सेव्ह करून ठेवता येईल. सेव्ह करण्याचा पण ऑप्शन आहे, सेव्ह अँड सॅम्पल क्वेरी. सेव्ह वर गेल्यानंतर इकडे तुम्हाला दिसेल सेव्ह. जर कुठलं काही करून ठेवलेलं असेल तर याला आपल्याला सेव्ह करायचं आहे, तर सेव्हचा ऑप्शन कुठे, इथे सेव्ह वाला ऑप्शन आहे. सेव्हला क्लिक करा. याला नाव काय द्यायचं आहे, काय, ऍक्सेस फ्रॉम क्रोम या नावाने. फोल्डर क्रिएट करायचं आहे का, नाही, नॉर्मली. बाकी सब ठीक है, सेव कर लो इसको. हो गया सेव. आता इथे दिसतंय बघा, ऍक्सेस फ्रॉम क्रोम. आता जेव्हा पण तुम्हाला ही क्वेरी सोडवायची असेल त्याला फक्त क्लिक करायचं. आता इथला डेटा मी पूर्ण काढतोय, याला फक्त क्लिक करा, हा डेटा तिथे लोड होऊन जाईल. ठीक आहे, रिफ्रेश करू या पेजला. जेव्हा आपण त्या क्वेरीला क्लिक करणार ती क्वेरी लोड होणार आणि ती क्वेरी तुम्ही परत रन करू शकता. समजलं? तर लॉग इन साइट मध्ये एवढंच आहे, एक्स्ट्रा काही नाही आहे. तुम्ही फक्त त्याला सर्च फिल्टर युटिलिटी वेगवेगळे लावून तुमचे लॉग्स प्रॉपरली चेक करू शकता. क्लिअर आहे? ओके. DESC आलंय आणि आपल्याकडे एक सेव्ह आहे. आपण काय करू, त्याला लोड करायचं ट्राय करू. इवन खाली बघा परत शेड्यूल क्वेरी. जर एखाद्या टायमाला तुम्हाला क्वेरी शेड्यूल करून ठेवायची असेल तर शेड्यूल क्वेरी पण दिसेल. दिसते शेड्यूल क्वेरी. एखाद्या पर्टिक्युलर टाइम पिरियड वर आपल्याला शेड्यूल करायचं असेल ते करू शकतो. ऍक्शन्स मध्ये काय काय आहे, सेव्ह ॲज, एडिट, डिलीट, रिसेट. हिस्ट्री चेक करायची असेल तर हिस्ट्री, अपडेट,
इथे दिसेल तुम्हाला जे काही आपण अप्लाय करणार क्वेरी त्यानुसार लॉग्स आपण आताच बघितले. काही पॅटर्न्स जनरेट होतात. आता कसं आहे की एखादा क्रिकेटर आहे, सेम शॉट मारतोय राईट, कव्हर ड्राईव्ह असो किंवा 6 जो मारतोय, आपल्याला माहिती पडते की त्याचा तो खेळायचा पद्धतच आहे ना. आपण कॅप्चर करून घेतो की यार हा रेग्युलर याच टाईपने काम करतोय. तर इथे पण स्मार्टली क्लाउड वॉच काय करणार आहे, तो पॅटर्न जनरेट करतो की हा या टाईपचा एक पॅटर्न आहे जो रेग्युलर येतोय. अंडरस्टूड? या टाईपचा जो पॅटर्न आहे लॉग्स मध्ये तो रेग्युलर येतोय, तर तू त्याला आपल्याला इथे रिप्रेझेंट करेल. कळलं का? कन्सेप्ट समजला? ठीक. व्हिज्युअलायझेशन तुम्ही इथे चेक करू शकता. सध्या हे ग्राफ मध्ये आहे. ग्राफ मध्ये लाईन, स्टॅक, बार, पाय मध्ये तुम्ही चेक करू शकता. क्लिअर? जे आता मी तुम्हाला दाखवलंय ना ते आपण याला रन केलं तर ते सगळं दिसेल. ऍक्सेस दिस. तर इथपर्यंत कुणाला काय इश्यू? क्लाउड वॉच बद्दल फुल इन्फॉर्मेशन आली आहे लक्षात? ओके. याला ऍक्सेस हे लोड का नाही होत आहे? हा बघा, भरपूर साऱ्या सॅम्पल क्वेरीज दिलेल्या आहेत. तुम्हाला काही करायची गरज नाही पडणार आहे. ओके. बघा इथे VPC, क्लाउड ट्रेल, कॉमन क्वेरीज, लॅम्बडा, राऊट 53, नॅट गेटवे दिसते इथे. तर भरपूर सारे क्वेरीज ऑलरेडी अवेलेबल आहेत. एक्स्ट्रा काही कोडिंग आलीच पाहिजे असं काही नाही आहे. बट हा, इफ यू नो द शेल स्क्रिप्ट, हाऊ टू राईट अ शेल स्क्रिप्ट, देन तो एक प्लस पॉइंट असतो. क्लिअर आहे? तर यामध्ये आणखी काय बघता येईल आपल्याला ते बघून घेऊ. एकदम बेसिक थिंग्स कळलं इथलं पूर्ण? हे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. बाकी कॉन्ट्रीब्युटर इनसाइट्स आहे. कॉन्ट्रीब्युटर म्हणजे जे आपल्याला इथे एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्यूट करतात त्यासाठी आहे. तुम्ही एक्सप्लोर करा. अनॉमलीज काय असते ते तुम्ही एक्सप्लोर करा. क्लिअर? आता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल AI ऑपरेशन्स. हे न्यू वाला आहे. मी जस्ट चेक केलं त्यामध्ये होत काय आहे. तर एक ऑप्शन दिसतो आपल्याला इन्व्हेस्टिगेशन जे आपण चॅट जीपीटीला विचारतो ना, ते आता आपण इथे बघू शकतो की आपल्याला एक लॉग आहे, एरर आहे, त्यामध्ये कॉपी करायचं, इन्व्हेस्टिगेट करायचं आणि तो आपल्याला काही सजेशन्स देणार. बघा ओव्हरव्ह्यू वर जर चेक केलं ना, तो व्हिज्युअलायझेशन दाखवतो आपल्याला की काय होईल ऍक्च्युली. AI फक्त त्या इमेज कडे लक्ष द्या, जी ते मुवमेंट होतीये तिथे, त्याच्यावर तुम्हाला समजेल की तुम्ही काय करू शकता. सिम्पली फास्टर 65 to 80% फास्टर रिझोल्युशन बनतोय युझिंग AI. एरर मेसेज आला आहे, त्या मेसेजला क्लिक करायचं, इन्व्हेस्टिगेशन मध्ये टाकायचं आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये तो काही सजेशन्स देणार. तुम्ही कसं रिझॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला ते आवडलं तर ऍक्सेप्ट, नाहीतर रिजेक्ट. आणि एक्सेप्ट करताय म्हणजे तो तुम्ही अप्लाय करताय कुठे? क्लाउड वॉच मध्ये रिझोल्युशन साठी, जस्ट लाईक अ चॅट जीपीटी. कळलं? ओके. आणि या अकाउंट साठी जर कॉन्फिगर करायचं असेल तर करू शकतो आपण. इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर गेलं आपण तर इथे तुम्हाला दिसेल क्रिएट अन इन्व्हेस्टिगेशन, कलेक्ट फाइंडिंग्स, रिव्ह्यू, सजेशन अँड क्लोज. सिंपल. चॅट जीपीटीची चॅट ओपन करणे, इश्यू टाकणे, ते रिझोल्युशन देणार. सेम प्रोसेस इथे आहे, पण हा प्रोसेस थोडा वेगळा. कळलं? पक्का? ठीक आहे. बाकी 2 टर्म्स आहेत ज्या आपल्याला सध्या एक्सप्लोरेशन मध्ये ठेवायचे. इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग. आता मी असं कन्सिडर करतो की तुम्हाला कम्प्लीट मॉनिटरिंग समजलेलं आहे. आलंय का लक्षात? लॉग्स, अलर्ट्स, मॅट्रिक्स, ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत ह्या इथे खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्या तुम्हाला काम करायचं आहे. आपण RDS बघितलेलं आहे, EC2 बघितलेलं आहे आणि इथे बघा इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग दिलेलं आहे. लक्ष घ्या इकडे. काय बघतोय मी?
इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग, EC2 रिसोर्स हेल्थ. आता माझ्याकडे जेवढे पण EC2 असेल ना इथे त्यांची हेल्थ मी इथे चेक करू शकतो. सी तीन आहेत माझ्याकडे इन्स्टन्सेस. इवन हिअर मेमरी युटिलायझेशन अवेलेबल झालेलं आहे का, कारण आपण CloudWatch एजंट टाकलेला आहे. कळलं? सो इथे बघा 2 इन्स्टन्सेस टॉप मध्ये आहेत आणि एक इन्स्टन्स माझा रनिंग मध्ये आहे. CPU युटिलायझेशन, मेमरी युटिलायझेशन, बाकी दोन्ही स्टॉप मध्ये दिसतात. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या इन्स्टन्सला इथून चेक करू शकता की त्याचं CPU युटिलायझेशन किती झालंय. आहे क्लिअर? तसंच डेटाबेस असेल तर डेटाबेस साठी पण इथे, आता आपल्याकडे या अकाउंट मध्ये क्रिएट नाही आहे डेटाबेस वगैरे, आपण क्रिएट नाही केलंय, तर इथे ते सेम तुम्हाला दिसेल डेटाबेस इन्स्टन्स आणि डेटाबेस इन्स्टन्सची इन्फॉर्मेशन. सध्या आहे का इथे? काही नाही आहे. पण अंडरस्टूड? इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग समजलं? सो ऑलमोस्ट ऑल टॉपिक्स वी हॅव कवर्ड हिअर एक्सेप्ट AI टूल्स. क्लिअर आहे? वन मोर थिंग, आता इथे तुम्हाला दिसेल नेटवर्क मॉनिटरिंग. काय दिलेलं आहे? नेटवर्क मॉनिटरिंग मीन्स काय असणार? आता आपण पूर्ण रिसोर्सेस बघितले, लॉग्स बघितले, आणि आता हे नेटवर्क. तर फक्त एकदा ओव्हरव्ह्यू चेक करा की कशा पद्धतीने होतं. ओके. खाली आणखी एक ऑप्शन आहे सेटअप. सेटअप आहे. आता हा करतो काय? हा तुम्हाला फुल कॉन्फिगरेशन करायला हेल्प करतो. काय दिलेलं आहे? क्लाउड वॉच, ऑब्झर्वेबिलिटी ऑफ युअर AWS रिसोर्सेस अँड ऍप्लिकेशन, त्याचं इन्फॉर्मेशन आहे. इन्स्टॉल द क्लाउड वॉच एजंट, हे न्यू ऍड झालेलं आहे की क्लाउड वॉच एजंट जर तुम्हाला कुठल्या इन्स्टन्सवर कॉन्फिगर करायचं असेल तर तुम्ही याचा यूज करू शकता. याला सांगा कोणत्या इन्स्टन्सवर इन्स्टॉल करायचा आहे, तो इथून करून देणार. गेट स्टार्टेड अँड चेक इन्स्टन्स जिथे आपला अवेलेबल आहे. एक रनिंग मध्ये इन्स्टन्स आहे, तो इन्स्टॉल अँड कॉन्फिगर एजंट, देन तुम्हाला कॉन्फिगरेशन फाईल विचारणार, देन इन्फॉर्मेशन देत चालायचं. तर फक्त तुला एक्सप्लोअर करा. क्लिअर आहे? तर ऑलमोस्ट ऑल टॉपिक्स आर नाव कम्प्लिटेड इन क्लाउड वॉच. तर यामध्ये मी इथेच थांबतोय.